नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री सप्तशृंगी निवासिनी राजराजेश्वरी सप्तशृंगी देवीबाबतचे 43 रहस्य जाणून घेऊ. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. 1. गडावर साग, काग, नाग दिसत नाही. गडाच्या आजूबाजूला भरपूर सागाची झाडे असून सुद्धा जंगल परिसर आहे तरी नाग दिसत नाही आणि कावळ्यांचे दर्शन फार दुर्मिळ. 2. देवीमध्ये महासरस्वती, महाकाली, महालक्ष्मी ह्या त्रिगुणात्मिका आहेत. ह्या मिळून देवीचे स्वरूप आहे. 3. वणी गडावर सप्तमातृकाही आहेत. 1. शिवा, 2. चामुंडा, 3. वाराही, 4. वैष्णवी, 5. इंद्राणी, 6. कार्तिकेयी, 7. नारसिंह. या 7 योगमाया गडाच्या 7 शिखरावर क्रमाने विराजमान आहेत. 4. गडावर मच्छिंद्रनाथांना देवीने शाबरी विद्येचे धडे दिलेत. त्यांची समाधीही गडावर आहे. 5. सप्तशृंग गडावर दोनागिरी पर्वताचाच एक भाग आहे. रावण युद्धात लक्ष्मण जखमी झाला तेव्हा हनुमंतांना द्रोणागिरी आणण्यास सांगितले. द्रोणागिरी आणताना त्यांचा काही भूभाग सह्याद्री पर्वतात पडला. तोच भूभाग म्हणजे सध्याचा सप्तशृंगी गड. 6. गडावर संजीवनी बुटी आहे, पण कलियुगात आईसाहेबांनी ती गुप्त स्वरूपात ठेवली आहे. 7. देवीच्या दारी औदुंबराची छाया आहे. तेथे दत्त दिगंबर भेटीसही येतात. त्या औदुंबराखाली शुभ्र नागराज असून त्याच्या मस्तकात शक्तिशाली हिरा आहे. 8. राम, सीता, लक्ष्मण वनवासकाळी पंचवटीत आले तेव्हा गडावर आईसाहेबांचे नित्य दर्शनास येत असत. 9. देवीच्या द्वारी कासव आहे. कासवीन जशी प्रेमळ नजरेने आपल्या पिल्लांचे पालनपोषण करते तसे आई भगवती आपल्या भक्तांचा सांभाळ करते आणि कासव गतीने दर्शनास यावे असेही सांगते. घाई गर्दी करू नये हा त्यामागील उद्देश आहे. 10. ज्ञानेश्वराची ही कुलस्वामिनी आहे. त्यांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ हे समाधी घेण्यापूर्वी वणीगडावर आले होते. भगवतीच्या आदेशानुसार त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे समाधी घेतली. त्यांना सप्तशृंगी मातेमध्ये त्याची विठू माऊली दिसू लागली. 11. नाथ संप्रदायाची ही कुलस्वामिनी आहे. नवनाथाची शाबरी विद्या हिचीच देणगी आहे. 12. गडावर तीर्थराज शिवालय आहे. ब्रह्मदेवाच्या कमंडलूमधून जे पाणी वाहिले त्याचा मोठा प्रवाह तयार झाला. तीच गिरिजा नदी आणि त्यापासून हे तीर्थ तयार झाले. ह्यास गिरिजा तीर्थ असे म्हटले जाते. ह्या कुंडात सर्व देवांनी स्नान केले होते असे पापविनाशक तीर्थ आहे. 13. ह्या तीर्थाशेजारी श्री शंभूराज विराजमान आहेत. तसेच कुंडावरती अर्धनारी नटेश्वर आहे. त्याचा संबंध किन्नराशी आहे. 14. किन्नर येथे कोजागिरीला खूप मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. देवीच्या सेवेसाठी कृष्णाने किन्नरांना धर्तीवर पाठवले आणि सांगितले, त्या आदिमायेच्या कृपेने तुम्ही भक्तांची संकटे स्वतःवर घ्याल आणि तुमची सेवा श्री भगवतीपर्यंत पोहोचेल आणि तुमचा उद्धार होईल. तसेच शरद पौर्णिमा ही शापमुक्ती देणारी पौर्णिमा आहे आणि आईचा जागर घालविण्यासाठी ही मंडळी येते आणि आईकडे मागणे मागते. पुढचा जन्म व्यवस्थित द्यावा आणि ह्या जन्माचे सार्थक व्हावे. 15. गडावर 108 कुंडे होती. काही बुजली गेली. सध्या स्थितीत काहीच कुंडे अस्तित्वात आहे. 16. कालिका तीर्थ हे कुंड कपारीत असून ह्याचे पाणी थंड आहे. 17. तांबूल तीर्थ जेथे भगवतीने पानाचा विडा खाऊन थुंकली होती आणि चूळ भरली होती ते तीर्थ गडाच्या पश्चिमेला आहे. तसेच ह्या कुंडाचे पाणीही तांबडे आहे. देवीच्या मुखातील विड्याला खूप मान आहे. खूप कमी देवी
आहेत ज्यांना विडा भरवला जातो. गडावर दैनंदिन देवीला विडा भरवला जातो आणि दुसऱ्या दिवशी तो विडा भक्तांना दिला जातो. भाग्यवान भक्ताला विडा मिळतो आणि तो विडा खायला सांगतात, पण थुंकायचा नसतो. 18. सूर्यतीर्थ ह्या कुडाटचे पाणी उष्ण असते. तिन्ही ऋतूमध्ये ते उष्णच असते. 19. काजळ तीर्थ देवीने डोळ्यातील काजळ येथे धुतले होते. ह्या कुंडाचे पाणी काळेशार आहे. 20. सप्तशृंग पर्वताशेजारी नांदुरी गावानजीक एक पर्वत आहे. त्यास खिंडार आहे असे सांगतात की देवी दैत्ययुद्धात देवीने त्रिशूलाने ते खिंडार पाडले आहे. 21. दैत्याला नाचवत नाचवत दैत्य पळत पळत वनी गडावर आला. तेथे देवीने महिषासुराचा वध केला अशी ही मान्यता आहे. 22. दैत्य मारून आदिशक्ती सप्तशृंगी त्या दैत्याच्या रक्तात न्हाली होती, म्हणून ती रक्तावर्ण आहे. 23. महिषासूर वधानंतर ती तांडव करू लागली. तिचा क्रोध शांत करण्यासाठी शंकर मासाच्या ढिगाऱ्यात पडून राहिले. त्याच्या छातीवर देवीने पाय दिला तेव्हा तिने विचार केला, पाय पडूनही हाडांचा चुरा झाला नाही, ही छाती पतीची असावी. आणि पती वरती पाय ठेवल्यामुळे अरे नवरा असे म्हणून तिने जीभ बाहेरही काढली होती. तिच्या क्रोधावर नियंत्रण राहावे म्हणून शिवशंभू गडावर विराजमान आहेत. 24. युद्धामुळे थकलेले हे रूप विसावा घेण्यासाठी रम्य अशा वनी गडावर आले आणि 18 हातासह विसावले. 25. मार्कंडेयांनी देवीची स्थापना केली असे सांगतात. 26. मार्कंडेयांनी तिची स्वरूपाची व्याप्ती केली, तिला रूपास आणले आणि रक्तवर्णीय आदी माया स्वरूपास आली. 27. मार्कंडेय मुनीच्या काळी दुष्काळ पडला होता. तो हिवाळ्यात म्हणून मार्कंड्याच्या बंधू ह्यांनी देवीचा अभिषेक थांबू नये म्हणून कावडीने पाणी आणून नित्य देवीचा अभिषेक केला. कावडीची सुरुवात शरद पौर्णिमेपासून केली म्हणून भक्त कधीही दुष्काळ पडू नये म्हणून कोजागिरीस कावड आणतात आणि देवीचा अभिषेक करतात. 28. गडावर खैराचा वृक्ष आहे. त्यावर शाबरी विद्येच्या तांत्रिक 52 देवता विराजित आहेत, पण तो वृक्ष अदृश्य स्वरूपात आहे, पण योग्य उपासनेने तो जागृत होतो. 29. देवीने दैत्याचा हाडाचा चुरा केला, त्यापासून हळद बनविली आणि त्यापासून कुंकू आणि सांगितले की जी स्त्री कुंकवासह हळद लावेल ती प्रेत योनीपासून वाचेल. 30. गड पठारावर ध्वज लावण्याची खूप जुनी परंपरा आहे. तो मान दरेगावच्या गवळी परिवाराचा आहे. त्यांच्या पिढ्यानपिढ्या ही भगवतीची सेवा करीत आहे. वार झेंड्याचे निशाण असते ते घेऊन गवळी परिवारातील एक जण त्याला पठारावर जाण्याचा रस्ता माहीत आहे ती व्यक्ती झेंडा घेऊन जाते, पण कुणालाही ते कळत नाही की ती व्यक्ती कुठून जाते. ते एका परदेशी जाणकाराने सांगितले की दुर्बिणीने बघितले असता गडाला झेंडा घेऊन जाणाऱ्या रस्त्यावर कातळावर पायऱ्या त्याला दिसून आल्या, पण गड कातळावर पायऱ्या नाही. 31. देवीच्या पाठीमागे दुसरी देवी आहे असे काही लोकांचे मानणे आहे, पण ते साफ खोटे आहे. देवीची जी मूळ मूर्ती आहे तीच खरी मूर्ती आणि देवी पाठीमागे काही मते शक्तिपीठाचे स्थान आहे. तेथे नैवेद्य दिला जातो. आरतीच्या आधी देवीला पडदा लावला जातो, तेव्हा त्या स्थानी नैवेद्य दिला जातो. 32. देवीचे मंदिर पूर्वी रात्री लवकर बंद राहील अशी मान्यता होती. सिंहराज देवीच्या भेटीला नित्य येत त्याच्या डरकाळीचा आवाज स्पष्टपणे ऐकू यायचा असे तेथील आदिवासी सांगत. 33. श्री सप्तशृंग निवासिनी भगवतीस चामुंडाही म्हटले जाते. तिचा मंत्रही आहे. ओम ऐं क्रीं क्लीं चामुंडाय विच्चै. देवी मूर्तीच्या वरती चांदीमध्ये कोरल्या आहेत, म्हणून काहींच्या मते गुजरातमधील चोटीला चामुंडा आईसाहेब सप्तशृंगीचेच रूप असावे अशी मान्यता देखील आहे.
ही आदिशक्ती गुजरात राज्यातील बहुतेक कुळांची कुलदेवता आहे. तसेच मध्य प्रदेश, महाराष्ट्र, दक्षिण भारतीयांची ही कुलदेवता आहे. 34. सप्तशृंग क्षेत्र पूर्वीचे दंडकारण्य होय. ह्या पर्वताला 7 शिखर असल्याने ह्यास सप्तशृंग म्हणतात. आणि 7 शृंगार केलेली देवी आणि सप्त शिखरावर विराजित आहे म्हणून तिला श्री सप्तशृंग निवासिनी सप्तशृंगी असे म्हणतात. 25. ओंकाराचे अर्धचंद्र स्वरूप सप्तशृंग क्षेत्री पूर्ण होते म्हणून हे अर्धशक्तिपीठ होय. ही माता येथे बिंदू स्वरूपिणी आहे. ओम म्हणजेच आदिशक्ती स्वरूप होय आणि आदिशक्तीने सर्व विश्व व्यापले आहे. 36. देवीची नकळत कलती मान आहे. समोर मार्कंडेय मुनी सप्तशतीचे पाठ वाचतायत आणि आईसाहेब कान देऊन ऐकतायत. थकव्यामुळे मान झुकली आहे आणि डावा हात कानावर ठेवून आदिशक्ती मार्कंडेय मुनींचा कथासार ऐकत आहे. 37. ह्या आदिमायेची न्यारीच कला आहे. ही सकाळी बाला, मध्य दिवसावर तरुणी, दुपारी वयस्कर आणि संध्याकाळी वृद्धा भासते. 38. देवीचे माहेर खानदेश आहे आणि तिचे सासर वनी आहे अशी मानता आहे. तिच्याकडे तिचे ध्यान ही आहे. असे म्हणतात की जेव्हा माहेरची लोक येतात तेव्हा तिचे स्वरूप अधिक खुलते आणि जेव्हा माहेरची माणसं परतीला निघतात तेव्हा आई रडकी होते. 39. गडावर रडतोंडी नामक वाट आहे. नांदुरीहून गडावर जायला महिषासूर वधानंतर आईसाहेब वनी गडावर विश्रांतीसाठी आल्या असता डोंगर दऱ्याचा भाग, मग जी अवघड वाट चढताना आईसाहेब चक्कर रडल्या म्हणून त्या वाटेला रडतोंडी म्हणतात. ह्या रडतोंड्या 3 आहेत. 1 नांदुरी मार्ग, 2 वनी मार्ग आणि 3 मार्कंडेय पर्वताकडून येणारा रस्ता. 40. आदिमायेचे हे स्वरूप दृष्टीस पडले ते सर्वप्रथम गवळी बांधवाला. तो गायी चारण्यास गडावर येत असे. त्याची एक गाय अचानक गायींमधून निघून अवघड अशा स्थानी चरण्यात जाई हे त्याने कित्येकदा बघितले. तो तेथे गेला. मग त्याला तेथे भले मोठे मधाचे पोळे दिसले. तो खुश झाला, पण मधाच्या पोळ्यात काठी खुपसली असता काठीच्या टोकाला शेंदूर लागलेला दिसून आला. मग झाड पाचोळा बाजूला केल्यावर त्याला आदिमायेचे स्वरूप दृष्टीस पडले. आदिमाया बोलती झाली की मी ह्या गडावर आधीच होते. माझी पूजा करणार कोणी नव्हते. माझ्या दर्शनाचे भाग्य तुला लाभले. आता माझी नित्य पूजा होणार. तुझ्या गवळी घराण्याला कधीही हानी पोचणार नाही. आणि मग भक्त देवीच्या दर्शनाला यायला लागले. देवीचा महिमा दूरवर पसरला. स्थानिक, दीक्षित आणि देशमुख कुटुंबीय पिढ्यानपिढ्या देवीच्या सेवेत आहे. तसेच गवळी परिवाराला ध्वजाचा मान मिळाला. 41. सप्तशृंगी मंदिराच्या दुसऱ्या टप्प्यात परतीच्या मार्गावर श्री कालभैरव महाराज विराजमान आहेत. आदिशक्तीच्या संरक्षणासाठी ते तिथे आहेत. तसेच गडावर मारुती आणि इतर 11 रुद्रही आहेत. 42. तसेच चिंतामणी म्हणून एका दगडाचा भाग आहे. तेथे भाविक पैसे चिकटवून मनातील इच्छा बोलतात. रुपया चिकटला तर इच्छा पूर्ण नाही, चिकटला तर काहीच नाही अशी भाविकांची श्रद्धा. 43. गडासमोर एक पर्वत आहे. त्यास मार्कंडेयाचा पर्वत असे म्हणतात. तेथे मार्कंडेत ऋषींचा आश्रमही होता. येथेच बसून मार्कंडेय ऋषींनी दुर्गा सप्तशती हा अनमोल ग्रंथाचे लिखाण केले अशी मानता आहे. हा मार्कण्य पर्वत एक किल्लाही आहे. मार्कंडा म्हणून ओळखला जातो.